Hello students, in the present lecture we are going to discuss the matter related with audit report. It is the duty of an auditor to audit accounts of client and submit his report to concerned client. An audit report is the medium through which an auditor expresses his opinion on the financial state of affairs or expert views on the financial statement of client's business. ऑडिटरनी अकाउंटचं ऑडिट केल्यानंतर आपल्याला एक रिपोर्ट द्यावा लागतो आणि त्या रिपोर्टमध्ये हा रिपोर्ट म्हणजे ऑडिटरचं ओपिनियन असतं फायनान्शियल स्टेट ऑफ अफेअर्स म्हणजे वित्तीय व्यवहारांची संदर्भामध्ये. जनरली ए ऑडिटर इज अपॉइंटेड by the shareholders to keep check on the directors. In case of company, auditor is appointed by members in order to keep check on directors because directors are taking policy decisions. Auditor is an agent of the shareholders. प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो MCQ मध्ये ऑडिटर इज द एजंट ऑफ, मग पर्याय येऊ शकतो एम्प्लॉईज, शेअरहोल्डर्स, क्रेडिटर्स, इन्व्हेस्टर्स. तर पर्याय ऑडिटर हा एजंट आहे कोणाचा? शेअरहोल्डरचा. दी ऑडिटर शॅल मेक ए रिपोर्ट टू दी मेंबर्स ऑफ दी कंपनी. म्हणजे ऑडिटरनी आपल्या कामाचा रिपोर्ट मेंबर्सला किंवा शेअरहोल्डर्सला दिला पाहिजे. The auditor has required to prepare its report on the basis of provisions given in the Companies Act 2013. The report prepared by the auditor after examining the accounts of a company called as audit report. Audit report म्हणजे काय? Audit report is a report which is given by an auditor after auditing accounts of the company. The auditor report is an important document. Generally, audit report is an important part of the audit process. After the completion of audit, the auditor has required to give his report to shareholders. Auditor report is a statement which is of great value to all those who are concerned with the company. On the basis of audited report, the concerned parties can understand the financial position of the company. The audit report should point out mistakes and suggest way of improvement. Audit report मध्ये मिस्टेक पॉइंट आउट करायला पाहिजेत आणि इम्प्रूव्हमेंट साठी सजेशन दिलेला पाहिजेत. ऑडिटर रिपोर्ट शुड बी ब्रीफ बेस्ड ऑन फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन अँड अनबायस्ड. म्हणजे ऑडिटरचा रिपोर्ट हा फॅक्च्युअल स्थितीवर म्हणजे वस्तुस्थितीवर अवलंबून असावा. तो अनबायस्ड म्हणजे ग्रह दूषित नसावा. The report of auditor is only reliable means for the shareholders. Auditor report is the end product of any audit, whether statutory or non-statutory. प्रत्येक प्रकारच्या ऑडिटमध्ये ऑडिटरचा रिपोर्ट हा रिलायबल समजला जातो, विश्वसनीय समजला जातो. मग ते स्टॅट्युटरी ऑडिट असू दे किंवा नॉन स्टॅट्युटरी ऑडिट असू दे. स्टॅट्युटरी ऑडिट म्हणजे जनरली एक्सटर्नल ऑडिट. नवीन पार्ट, कंटेंट्स ऑफ ऑडिट रिपोर्ट. ऑडिट रिपोर्ट मध्ये कोणत्या बाबी, कोणते कंटेंट्स असावेत? द कंटेंट ऑफ ऑडिटर शुड बी ॲज फॉलोज. पहिली बाब असेल whether the financial information given in financial statements
has been prepared by acceptable accounting policies. म्हणजे रिपोर्टमध्ये पहिली बाब असेल कोणत्या ऍक्सेप्टेबल अकाउंटिंग पॉलिसीज कंपनीनं आपल्या अकाउंटिंगसाठी वापरल्यात. नंतर या अकाउंटिंग पॉलिसी कॉन्स्टंटली इयर टू इयर म्हणजे कंटिन्युअसली वापरल्या पाहिजे. कन्सिस्टन्सी, कन्व्हेन्शन ऑफ कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य त्यामध्ये आहे. अकाउंटिंग पॉलिसीमध्ये दरवर्षी बदल करू नयेत, त्या कॉन्स्टंट असाव्यात. नंतर फायनान्शियल इन्फॉर्मेशन जी कंपनीची आहे ती कायद्यानुसार स्टॅट्युटरी रिक्वायरमेंटला साजेशी आहे का हे सांगितलं पाहिजे. मटेरियल इव्हिडन्स जे आहेत त्याचं प्रॉपर प्रेझेंटेशन आणि डॉक्युमेंटेशन मिळालं का, फायनान्शियल इन्फॉर्मेशन मिळाली का हे सुद्धा सांगितलं पाहिजे. नवीन अतिशय महत्वाचा पाठ एलिमेंट्स ऑफ ऑडिट रिपोर्ट म्हणजे ऑडिट रिपोर्टमध्ये कोणत्या बाबींचा उल्लेख असावा. दीज आर द एलिमेंट्स ऑफ ऑडिट रिपोर्ट. ऑडिट रिपोर्ट इज अन इन्स्ट्रुमेंट थ्रू विच an auditor express his opinion to the members of a company. अतिशय महत्वाचं. ऑडिट रिपोर्ट म्हणजे लेखापरीक्षकाचा अहवाल हे असं एक साधन आहे ज्याच्या मार्फत ऑडिटर आपलं मत एक्सप्रेस करतो मेंबर्सला कंपनीच्या. The auditor's report should be incorporate the following elements in it. आता पुढील बाबी ऑडिट रिपोर्ट मध्ये असाव्या. टायटल ऑफ द रिपोर्ट म्हणजे वरती पाहिजे ऑडिटर्स रिपोर्ट, दॅट इज टायटल ऑफ रिपोर्ट. ॲड्रेस म्हणजे कुणाला ॲड्रेस केले, समजा मेंबर्स ऑफ XYZ कमी, ॲड्रेस ही पाहिजे. आयडेंटिफिकेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स ऑडिटेड म्हणजे कोणती फायनान्शियल स्टेटमेंट ऑडिटेड केले त्याचा तपशील पाहिजे. रेफरन्स टू ऑडिटिंग स्टँडर्ड्स प्रॅक्टिसेस फॉलोड म्हणजे ऑडिटिंग स्टँडर्ड्स आणि कोणती प्रॅक्टिसेस फॉलोड केले त्याचा संदर्भ पाहिजे. ओपिनियन ऑन दी फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजे ऑडिटरनं आपल्या रिपोर्टमध्ये स्वतःचं मत व्यक्त केलं पाहिजे फायनान्शियल स्टेटमेंट संबंधी कंपनीच्या. सिग्नेचर पाहिजे ऑडिटरची त्या रिपोर्टवर. ऑडिटरचा ॲड्रेस पाहिजे आणि दी डेट ऑफ रिपोर्ट पाहिजे. म्हणजे कोणताही ऑडिटचा रिपोर्ट लिहिताना या बाबींचा तिथं संदर्भ आला पाहिजे. पहिली बाब काय, टायटल ऑफ द रिपोर्ट म्हणजे ऑडिटर्स रिपोर्ट. ॲड्रेस म्हणजे काय, कोणाला ॲड्रेस करणार, टू मेंबर्स मगाशी म्हटलं तसं XYZ लिमिटेड. आयडेंटिफिकेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट ऑडिटेड म्हणजे कोणती फायनान्शियल स्टेटमेंट ऑडिट केली त्याचं इंट्रोडक्शन दिली पाहिजे, आयडेंटिफिकेशन दिलं पाहिजे. ऑडिटिंग स्टँडर्ड चा रेफरन्स दिला पाहिजे आणि प्रॅक्टिसेस कोणती फॉलोड केली त्याचा उल्लेख आला पाहिजे. ऑडिटरनी आपलं ओपिनियन फायनान्शियल स्टेटमेंट्स संदर्भात केलं पाहिजे. त्या रिपोर्टवर सिग्नेचर पाहिजे, ॲड्रेस पाहिजे आणि रिपोर्टची डेट पाहिजे. आता हा एलिमेंट्स ऑफ ऑडिटर रिपोर्ट यामध्ये आणखी ऑडिटरनी समजा पार्टनरशिप फर्मनी ऑडिटर म्हणून काम करते तर पार्टनरशिप फर्मच्या वतीनं एक पार्टनर त्यावर चार्टर्ड अकाउंटंट पार्टनर सिग्नेचर करू शकतो ऑडिटर म्हणून फर्मसाठी. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ए गुड ऑडिट रिपोर्ट. आता चांगला ऑडिट रिपोर्ट याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. चांगला म्हणजे काय, चांगला म्हणजे विच इज कम्प्लिटली बेस्ड ऑन फॅक्च्युअल सिच्युएशन. आता ऑडिट रिपोर्ट कसा असावा, गुड त्याला आपण गुड म्हणू. ए गुड ऑडिट रिपोर्ट मस्ट हॅव दी फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स. गुड ऑडिट रिपोर्टला पुढील कॅरेक्टरिस्टिक्स असावीत म्हणजे त्याला आपण म्हणणार गुड रिपोर्ट. बघा, एक ऑडिट रिपोर्ट शुड बी बेस्ड ऑन फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. वस्तुस्थितीवर आधारित तो असावा, तो बायस्ड असता कामा नये. म्हणजेच तो अनबायस्ड असावा म्हणजे पूर्वग्रह नाही. सर्वांना समान न्याय, कोणाविषयी पूर्वाकस किंवा पूर्वग्रह दूषित असा लक्षात घेऊन रिपोर्ट करू नये. म्हणजे विदाउट प्रिजुडायजेसिस किंवा
विदाउट बायस्ड रिपोर्ट पाहिजे. इट शुड बी क्लिअर अँड कन्साइज. हा क्लिअर पाहिजे, त्यातून क्लिअर इंडिकेशन झालं पाहिजे काय म्हणायचंय ते. इट शुड बी नॉट बी बायस्ड, म्हणजे पूर्वग्रह दूषित असू नये. इट शुड बी इन ब्रीफ, हा ब्रीफ मध्ये असावा. इट शुड पॉइंट आउट मिस्टेक्स अँड इरेग्युलरिटीज. त्या रिपोर्टमध्ये कन्सर्नच्या क्लायंटच्या कोणत्या मिस्टेक्स आहेत त्या ऑर्गनायझेशनच्या किंवा इरेग्युलरिटीज त्याचा उल्लेख आला पाहिजे. इट शुड बी फोर्सफुल, हा फोर्सफुल पाहिजे. इट शुड ऑफर कन्स्ट्रक्टिव्ह अँड टाइम सजेशन टू दी मॅनेजमेंट, हा कन्स्ट्रक्टिव्ह पाहिजे. इट शुड बी कन्व्हिन्सिंग, तो फिजिबल पाहिजे, कन्व्हिन्सिंग पाहिजे. आता आपण पुढचा महत्वाचा मुद्दा बघणार आहे की ऑडिट रिपोर्टचे टाइप्स कोणते असतात. टाइप्स ऑफ ऑडिट रिपोर्ट. देअर आर 5 टाइप्स ऑफ ऑडिट रिपोर्ट. 5 प्रकारचे ऑडिट रिपोर्ट असतात. एक, पहिला प्रकार क्लीन रिपोर्ट. क्लीन रिपोर्टच दुसरं नाव अनक्वालिफाईड रिपोर्ट, त्याचंच आणखी नाव अनमोडिफाईड रिपोर्ट. म्हणजे क्लीन रिपोर्ट म्हणजेच अनक्वालिफाईड रिपोर्ट म्हणजेच अनमोडिफाईड रिपोर्ट. दुसरा जो रिपोर्ट असतो तो क्वालिफाईड रिपोर्ट. हे पहिले दोन महत्वाचे रिपोर्ट आहेत. तिसरा जो आहे डिस्क्लेमर ऑफ ओपिनियन. चौथा जो आहे ऑडिट रिपोर्ट विथ एम्फसाइज ऑफ मॅटर पॅरेग्राफ. आणि लास्ट ॲडव्हर्स ऑर निगेटिव्ह रिपोर्ट. आता यामध्ये 5 जरी प्रकार असले तरी आपल्या सिलेबसला पहिले 2 प्रकार आहेत. कुठला? क्लीन रिपोर्ट आणि क्वालिफाईड रिपोर्ट. क्लीन रिपोर्टलाच म्हणतो अनक्वालिफाईड और अनमोडिफाईड रिपोर्ट. But in viewpoint of syllabus, we are concerned with 2 types of audit report only, such as clean report and qualified report. म्हणजे आता सिलेबसचा भाग म्हणून आपण 2 रिपोर्टशी संबंधित असणार आहोत. 2च रिपोर्टची आपण चर्चा करणार आहोत. एक आहे क्लीन रिपोर्ट, त्यालाच म्हणतो अनक्वालिफाईड रिपोर्ट, त्यालाच म्हणतो अनमोडिफाईड रिपोर्ट, आणि दुसरा आहे क्वालिफाईड रिपोर्ट. क्लीन रिपोर्ट. आता बघा, अतिशय महत्वाचं, क्लीन रिपोर्टचं दुसरं नाव अनक्वालिफाईड रिपोर्ट, तिसरं नाव अनमोडिफाईड रिपोर्ट. Clean report is also called as unqualified or unmodified report if the auditor has no reservation in respect of matters presented in financial statement. He gives a clean report. आता बघा, अतिशय महत्वाचं, ऑडिटरचं कोणतंही रिझर्वेशन नाही, म्हणजे फायनान्शियल मॅटर संबंधी असा जो रिपोर्ट असतो त्याला क्लीन रिपोर्ट म्हणतात. म्हणजे कोणतंही थोडक्यात रिझर्वेशन म्हणजे ऑब्जेक्शन नाही, म्हणजे ऑडिटरला त्या गोष्टी ट्रू अँड फेअर वाटतात. म्हणजे प्रश्न परीक्षेत येऊ शकतो, द ऑडिटर हॅज नो रिझर्वेशन, दॅट रिपोर्ट प्रिपेअर्ड बाय हिम कॉल्ड ॲज. म्हणजे ज्याला रिझर्वेशन नाही, डिस्क्वालिफिकेशन नाही, असा त्या रिपोर्टला काय म्हणायचं? तर पर्यायी क्लीन रिपोर्ट, क्वालिफाईड रिपोर्ट, निगेटिव्ह रिपोर्ट किंवा डिस्क्लेमर ऑफ ओपिनियन. त्यातलं उत्तर खरं असेल ज्याच्यामध्ये काही रिझर्वेशन नाही असा जो रिपोर्ट असतो. रिझर्वेशन म्हणजे काही ऑब्जेक्शन नाही, थोडक्यात त्याला आपण क्लीन रिपोर्ट असं म्हणतो. ह्या परीक्षेत प्रश्न येऊ शकतो MCQ ला. He states that the financial statements give a true and fair view of affairs and statement of profit and loss account during the period. Normally, when the auditor is satisfied as to fairness of the balance sheet and statement of profit and loss account of the company, and where no defect or discrepancy has been found by the audit during examination of accounts, the auditor gives a clean report. म्हणजे कुठलीही उणीव सापडत नाही फायनान्शियल इन्फॉर्मेशन संदर्भात, म्हणजे डिफेक्ट नाही, डिस्क्रप्सी नाही,
तर असा जो रिपोर्ट असतो त्याला क्लीन रिपोर्ट म्हणणार. इट इज अन अनमॉडिफाईड रिपोर्ट. ऑडिटर हॅज नो पॉवर टू चेंज द अकाउंट, म्हणजे यामध्ये काय आपल्याला बदल करण्याचे अधिकार नाहीत. ही हॅज टू ओनली एक्सप्रेस हिज ओपिनियन ऑफ द अकाउंट्स प्रेझेंटेड टू हिम. म्हणजे थोडक्यात क्लीन रिपोर्ट म्हणजे असा रिपोर्ट की ज्यामध्ये ऑडिटरला कोणतेही ऑब्जेक्शन नाही, रिझर्वेशन नाही, की ऑडिटरच्या मते ती सगळे ऑडिटर सॅटिस्फाईड असेल तर जो रिपोर्ट दिला जातो त्याला आपण क्लीन रिपोर्ट म्हणतो, अनक्वालिफाईड रिपोर्ट म्हणतो किंवा अनमोडिफाईड रिपोर्ट म्हणतो. फॉलोइंग रिक्वायरमेंट्स शुड बी मेट टू मेक ए क्लीन रिपोर्ट. तर क्लीन रिपोर्ट पुढील बाबतीमध्ये होऊ शकतो. दी फायनान्शियल स्टेटमेंट्स, जनरली बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. adequately disclosed the significant accounting policies selected and applied. की बॅलन्स शीटवरून आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून ऑडिटरला असं लक्षात आलं की अकाउंटिंग पॉलिसीज ह्या सिलेक्टेड केलेल्या, अप्लाय केलेल्या या सिग्निफिकंट आहेत. द अकाउंटिंग पॉलिसी सिलेक्टेड अँड अप्लाइड आर कन्सिस्टंट, सातत्याने त्याच वापरलेल्या आहेत. द अकाउंटिंग एस्टिमेट्स मेड बाय मॅनेजमेंट आर रिझनेबल. The information presented in financial statement is relevant, comparable and understandable. म्हणजे दिलेली फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये माहिती ही रिलिव्हंट आहे, रिलायबल आहे, समजायला योग्य आहे. The financial statement provide adequate and sufficient disclosures to enable the users to understand effects of material transactions and terminology used in financial statements. आता एक फॉर्मेट दिलाय की अशा पद्धतीचा रिपोर्ट असेल तर त्याला आपण क्लीन रिपोर्ट किंवा अनक्वालिफाईड रिपोर्ट असं म्हणणार. एक मॉडेल आहे, एक नमुना दिलेला आहे. आता पहिल्यांदा म्हटलं हा ऑडिटरचा रिपोर्ट आहे, म्हणलेले रिपोर्ट ऑन दी फायनान्शियल स्टेटमेंट्स. टू कोणाला लिहिलंय? हा मेंबर्सला दिला जातो किंवा शेअर होल्डर्सला दिला जातो. दी मेंबर्स ऑफ युवा कंपनी लिमिटेड. काय दिले बघा. आता ऑडिटर समजा पार्टनरशिप फर्म असेल, म्हणजे 3 पार्टनर्सनी ऑडिट केलं असेल किंवा पार्टनरशिप फर्मच्या नावानं जर ऑडिट केलं असेल तर ऑडिटर रिपोर्ट कसा देईल किंवा ऑडिटरचा रिपोर्ट कसा असेल. वी हॅव ऑडिटेड अ कंप्लाइंग फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ युवा लिमिटेड. की आम्ही ह्या युवा लिमिटेड म्हणजे ही कंपनी याचं ऑडिट केलेलं आहे. विच कंप्राइज दी बॅलन्स शीट, म्हणजे ज्यामध्ये बॅलन्स शीट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, कॅश फ्लो स्टेटमेंट आहे फॉर द इयर एंडेड अँड समरी ऑफ सिग्निफिकंट अकाउंटिंग पॉलिसीज अँड अदर एक्सप्लेनेटरी इन्फॉर्मेशन. म्हणजे आम्ही जे ऑडिट केलं युवा कंपनीचं 31 मार्च 2020चं, त्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा समावेश होता, फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये बॅलन्स शीटचा होता, कॅश फ्लो स्टेटमेंटचा होता. त्यांनी वापरलेल्या अकाउंटिंग पॉलिसीज सिग्निफिकंट आहेत का हे चेक केलं. आवर रिस्पॉन्सिबिलिटी इज टू एक्सप्रेस अन ओपिनियन ऑफ दिस फायनान्शियल स्टेटमेंट. की आमची जबाबदारी की याच फायनान्शियल स्टेटमेंटवर ओपिनियन एक्सप्रेस करणे. Management responsibility for the preparation of financial statement that give a true and fair view of the financial portion, financial performance and cash flow of the company according to the accounting standards in the Companies Act 2013, in accordance with the standards of auditing issued by the ICAI, Institute of Chartered Accountant of India. हे जनरल झालं. We believe that audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our audit. की आम्हाला ऑडिट करण्यासाठी जे पुरावे दिले ते सफिशियंट होते आणि त्याच्यावर आम्हाला आमचं मत ऑडिटरला मत व्यक्त करता येईल. ओपिनियन हा झाला जनरल मॅटर. हे आता ओपिनियन मध्येच आपल्याला कळतं की तो रिपोर्ट क्वालिफाईड आहे का डिस्क्वालिफाईड आहे, तो रिपोर्ट क्लीन आहे का
क्वालिफाईड आहे. क्लीन रिपोर्टलाच क्लीन रिपोर्ट म्हणतात, त्याला दुसरं नाव अनक्वालिफाईड रिपोर्ट किंवा अनमोडिफाईड रिपोर्ट. आणि दुसरा जो प्रकार आहे तो क्वालिफाईड रिपोर्ट. क्वालिफाईड रिपोर्टला रिझर्वेशन असतात, अनक्वालिफाईड रिपोर्टला किंवा क्लीन रिपोर्टला रिझर्वेशन नसतात, म्हणजे काही ऑब्जेक्शन नसतात. इन आवर ओपिनियन and to the best of our information and according to explanations given to us, the financial statements give the information required by the act and give a true and fair view of confirmation with accounting and guiding standards. ओपिनियन दिलेत पहा, एक 2 3. पहिलं बॅलन्स शीटचं आहे, दुसरं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे आहे आणि तिसरं कॅश फ्लो स्टेटमेंटचे. पहा, in case of balance sheet of the state of affairs of the company as at 31st March 2020. बॅलन्स शीटच्या संदर्भामध्ये स्टेट ऑफ अफेअर्स कसे आहेत? 31 मार्च 2020. प्रॉफिट अँड लॉसच्या अकाउंटच्या बाबतीत प्रॉफिट अँड लॉस, प्रॉफिट आहे का लॉस त्या वर्षाच्या 31 मार्च 20चा तो. इन केस ऑफ कॅश फ्लो स्टेटमेंट, द कॅश फ्लो फॉर द इयर एंडेड ऑन दॅट डेट, आणि त्या वर्षाचा कॅश फ्लो कसा आहे तो असेल. आता बघा, हे झालं 3 बाबी. आता इथे लिहिताना कसं लिहिणार? We have obtained all information and explanation which to the best of our knowledge and belief are necessary for the purpose of audit. ऑडिट साठी आम्हाला सर्व माहिती खुलासे मिळाले. म्हणजे एक्सप्लेनेशन काही एखाद्या बाबीवरचं आपण ऑफिसरकडून घेतलं. In our opinion, proper books of accounts as required by the law have been kept by the company. कंपनीने कंपनी कायद्यानुसार आवश्यक ती सर्व पुस्तके ठेवलेली आहेत. And proper returns have been received from the branches not visited by us. The balance sheet, statement of profit and loss account, and cash flows dealt with this report are in agreement with the books of accounts and returns received from branches. म्हणजे जे बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कॅश फ्लो स्टेटमेंट या संदर्भामध्ये ज्या शाखेना व्हिजिट केले नाही त्यांचे देखील जे पुरावे मिळाले ते मॅच होतात. In our opinion, the financial statements comply with the accounting standards on the basis of written presentation received from direction as on 31st March 2020 and taken on record by the board of directors. None of the directors is disqualified as on 31st March 2020 from being appointed as a director in terms of subsection 2 of section 164 of the Companies Act 2013. The company has an internal financial control system and it is operating effectively. म्हणजे आता इथं कोणताही ऑडिटर डिस्क्वालिफाईड झालेला, कोणतेही डायरेक्टर डिस्क्वालिफाईड झालेला नाही. यानंतर पुढे असं इथं रिपोर्ट संपल्यानंतर आपण लिहिले फॉर युवा कंपनी लिमिटेड, म्हणजे युवा कंपनी साठी गोयल अँड शर्मा असोसिएट्स फर्म रजिस्ट्रेशन नंबर, म्हणजे गोयल अँड शर्माचं नाव आणि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर. सिग्नेचर, नेम ऑफ द मेंबर सायनिंग दी ऑडिट रिपोर्ट, म्हणजे जे ऑडिटरनी त्याचं नाव रिपोर्ट साइन केला त्यांचं नाव आणि सिग्नेचर. प्लेस आपण माहितीसाठी मुंबई लिहिलं, तारीख लिहिली 30 जून 2020, म्हणजे 3 महिन्यानं ऑडिट झाला असं आपण म्हणजे ऑडिटचा रिपोर्ट तयार झाला असं आपण ग्राह्य धरलं. म्हणजे या प्रेझेंटेशनमध्ये आपण फक्त ऑडिट रिपोर्ट म्हणजे काय बघितलं. ऑडिट रिपोर्ट इज अन इन्स्ट्रुमेंट of the auditor in which he express his opinion about the state of affairs of the company. ऑडिट रिपोर्ट एक मेसेज कन्वे करण्यासाठी इंटरेस्टेड पार्टीला
थर्ड पार्टीजला किंवा इंटरेस्टेड पार्टीजला किंवा सर्व पार्टीजला, कन्सर्न्ड पार्टीजला. ऑडिटर रिपोर्ट म्हणजे ऑडिटरनं आपल्या कामाचा रिपोर्ट हा शेअर होल्डर्सला किंवा मेंबर्सला सादर केला पाहिजे कंपनीच्या बाबतीत. ऑडिटरचे रिपोर्टचे आपण 5 टाईप पाहिले. त्यातले आपल्या सिलेबसला फक्त 2च आहेत. जो आत्ता आपण पहिला घेतला तो काय, क्लीन रिपोर्ट किंवा अनक्वालिफाईड रिपोर्ट किंवा क्वालिफाईड रिपोर्ट. याच्यामध्ये या रिपोर्टमध्ये ऑडिटर हॅज नो रिझर्वेशन, म्हणजे ऑडिटरचं कोणतंही ऑब्जेक्शन नाही. ऑडिटर हा सॅटिस्फाईड असतो. कंपनीच्या स्टेट ऑफ अफेअर्स संबंधी त्याचं ओपिनियन एक्सप्रेस करतो. ते ट्रू अँड फेअर व्ह्यू असतं, एक्सपर्ट ओपिनियन आहे. त्यामुळं ऑडिटरनी इथे एक्सप्रेस ओपिनियन, जे ऑडिटर सॅटिस्फाईड असेल किंवा ऑडिटर हॅज नो रिझर्वेशन, तर त्या रिपोर्टला क्लीन रिपोर्ट, अनक्वालिफाईड रिपोर्ट किंवा अनमोडिफाईड रिपोर्ट असं म्हणतात. याच्या विरुद्ध जर ऑडिटर डिससॅटिस्फाईड असेल किंवा ऑडिटरची काही रिझर्वेशन असतील किंवा काही ऑब्जेक्शन्स असतील, तर त्याच्या संबंधीचा जो रिपोर्ट केला जातो त्याला क्वालिफाईड रिपोर्ट असं म्हणतो. ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. आणखी या युनिटमध्ये म्हणजे या प्रेझेंटेशनमध्ये आपण काय बघितलं, या प्रेझेंटेशनमध्ये आपण बघितलं ऑडिट रिपोर्ट म्हणजे काय, कंटेंट्स ऑफ ऑडिट रिपोर्ट म्हणजे ऑडिट रिपोर्टमध्ये कोणत्या बाबीचा उल्लेख आला पाहिजे. नंतर फॉर्मेट किंवा ज्याला आपण म्हटलं एलिमेंट्स ऑफ ऑडिट रिपोर्ट म्हणजे ऑडिट रिपोर्टमध्ये काय पाहिजे, तर इथं सगळं आले या रिपोर्टमध्ये. आता आपण घेतलं त्यात टायटल पाहिजे, कोणाला ॲड्रेस करणार ते पाहिजे, नंतर ऑडिटरचं ओपिनियन पाहिजे, ऑडिटरचा ॲड्रेस पाहिजे, प्लेस पाहिजे आणि डेट पाहिजे. आता गुड ऑडिट रिपोर्ट कशाला म्हणणार, गुड ऑडिट रिपोर्ट इज ए रिपोर्ट विच इज बेस्ड ऑन फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. मग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड ऑडिट रिपोर्ट पण आपण पाहिलं. इट शुड नॉट बी बायस्ड वगैरे. इट इज प्रिसाइज अँड कन्सील, इट इज इन ब्रीफ, हे आपण इथं बघितलं. यानंतर आता आपण बघितलं तर नमुना बघितला, क्लीन रिपोर्ट किंवा अनक्वालिफाईडचा रिपोर्टचा नमुना. हा असा रिपोर्ट ऑडिटरला करावा लागतो. त्यामध्ये जे आपण एक्सप्रेस केलं ते टायटल काय असावं, टायटल, ॲड्रेसी, जे आपण एलिमेंट्स म्हटलं रिपोर्टचे तेच या क्लीन रिपोर्टमध्ये आलेले आहेत. म्हणजे क्लीन रिपोर्टमध्ये जे एलिमेंट्स आपण दाखवले ते कोणत्याही ऑडिट रिपोर्टमध्ये म्हणजे एलिमेंट्समध्ये काय पाहिजे, टायटल ऑफ द रिपोर्ट पाहिजे, ॲड्रेसी पाहिजे, ऑडिटर्स ओपिनियन पाहिजे, फर्म्स ऑडिट म्हणजे ऑडिटरची सिग्नेचर पाहिजे, प्लेस पाहिजे आणि डेट पाहिजे. म्हणजे या गोष्टी इथं पाहिजेत. म्हणजे आता आपण ऑडिट रिपोर्टवरची चर्चा करतोय. 5 जरी प्रकार असले तरी परीक्षेला फक्त 2च विचारले जातील, क्लीन रिपोर्ट किंवा अनक्वालिफाईड रिपोर्ट हा पहिला प्रकार, आणि दुसरा प्रकार तो म्हणजे क्वालिफाईड रिपोर्ट. आता यावर आपली परीक्षा MCQ टाईप होणार आहे. MCQ टाईप क्वेश्चनमध्ये यामध्ये प्रश्न काय येऊ शकतात, ऑडिट रिपोर्ट म्हणजे ऑडिटर सबमिट्स हिज रिपोर्ट टू ... पर्याय असेल शेअर होल्डर्स किंवा त्याला आपण म्हणतो मेंबर्स, एम्प्लॉईज, इन्व्हेस्टर्स, क्रिएटर्स. तर याचं उत्तर काय आहे की ऑडिटर जो आपला रिपोर्ट कोणाला सबमिट करतो, शेअर होल्डर्स किंवा मेंबर्सला सबमिट करतो, हे त्याचं उत्तर. ए रिपोर्ट प्रिपेअर्ड बाय अन ऑडिटर अँड इन विच रिझर्वेशन्स हॅव बीन गिवन दॅट इज कॉल्ड ॲज, की रिपोर्ट तयार केला आणि त्याच्यामध्ये रिझर्वेशन्स आहेत किंवा ऑब्जेक्शन्स आहेत, त्या रिपोर्टला काय म्हणतात. उदाहरणार्थ त्याची पर्याय 4 काय असतील, क्लीन रिपोर्ट, क्वालिफाईड रिपोर्ट, ॲडव्हर्स किंवा निगेटिव्ह रिपोर्ट, स्टॅट्युटरी रिपोर्ट. तर याचं उत्तर आहे क्लीन रिपोर्ट किंवा अनक्वालिफाईड रिपोर्ट किंवा अनमोडिफाईड रिपोर्ट. म्हणजे अशा रीतीनं आपल्याला उत्तरं देता आली पाहिजेत. ऑडिटर आपल्या रिपोर्टच्या माध्यमातून व्ह्यूज किंवा ओपिनियन एक्सप्रेस करत असतो. म्हणजे थ्रू ऑडिट रिपोर्ट ऑडिटर एक्सप्रेस हिज ओपिनियन टू दी शेअर होल्डर्स ऑफ दी कंपनी. अशा रीतीने हे आपलं प्रेझेंटेशन
संपलेलं आहे. थँक्यू.